नमस्कार मंडळी, भटकंती विथ नीलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आलो आपण आहोत बांदिवडे या गावात श्रीदेवी पावनी भगवती मंदिरामध्ये. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराच्या कळसाच्या सभोवती 36 देव्यांच्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तुम्ही भटकंती विथ नील या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सुंदर आणि सुबक शैलीचं मंदिर 1906 साली बांधलं गेलं आणि सन 2007 साली नवीन चंद्र बांदिवडेकर यांनी याचा जीर्णोद्धार केला. भव्य सभामंडप आणि हे मंत्रमुग्ध करणारं वातावरण आपलं मन मोहून टाकतं. गाभाऱ्यात असणाऱ्या या दोन श्रीदेवी पावनाई आणि भगवती देवींच्या मूर्त्या दाक्षिणात्य पद्धतीच्या असून मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या आहेत, अगदी मन मोहून टाकणाऱ्या आहेत. असं म्हटलं जातं की देवी भगवतीच्या भेटीला देवी पावनाई आली आणि येथे स्थायिक झाली आणि देवी भगवतीने पावनाईला पहिला मान दिला आणि त्या दिवसापासून श्रीदेवी पावनाई भगवती असं संबोधलं जाऊ लागलं. श्रद्धाने विधिवत पूजा करून देवींच्या ओट्या भरल्या. या मंदिरात वार्षिक उत्सव हा पौष महिन्याच्या पहिल्या पौर्णिमेच्या आधी गोंधळ स्वरूपात होतो आणि या गोंधळाची तारीख ही दसऱ्या दिवशी ठरते. त्यानंतर ती जाहीर केली जाते. त्या दिवशी सकाळी शाकाहारी स्वरूपाचा नैवेद्य असतो आणि सायंकाळी म्हणजे रात्री मांसाहारी स्वरूपाचा नैवेद्य दाखवला जातो आणि यासाठी सायंकाळी 400 ते 500 कोंबड्यांचं देणं दिलं जातं. मंदिराच्या गाभाऱ्यात उजव्या कोपऱ्यामध्ये घटस्थापनेपासून 9 दिवस हे घट बसविले जातात. मंदिराच्या परिसरामध्ये श्रीदेव 12-5, रवळनाथ, घाडीवस अशी बरीच मंदिर आहेत आणि हे वातावरण इतकं शांत आणि मंत्रमुग्ध करणारं आहे. एवढे सुंदर वातावरण, सर्व हिरवगार परिसर आणि या परिसरात असलेली ही छोटी छोटी छान मंदिरं. आता आपण आलो श्रीदेव रवळनाथ मंदिर येथे. दाक्षिणात्य शैलीची मूर्ती आणि 5 तरंग असं मंत्रमुग्ध करणारं वातावरण. आणि विशेष म्हणजे या गावामध्ये 12माही शेती होते. तर मग नक्की भेट देऊया बांदिवडे या गावाला.